दादरमधील टोरस कंपनीच्या कार्यालयात पोलिसांचा पंचनामा सुरू आहे। यात दुकानातून सापडलेल्या वस्तू आणि पैशांचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात येतोय। तर पंचनामा करणारी टीम दादरच्या टोरस कंपनीच्या कार्यालयात दाखल आहे। दादर कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोख पंचनामा करणारी टीम आता दादरच्या टोरस कंपनी या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे, पंचनामा करण्यात येतोय। दादरमधील टोरस कंपनीच्या कार्यालयात पोलिसांचा पंचनामा सुरू आहे। तर यात दुकानातून सापडलेल्या वस्तू आणि पैशांचा पोलिसांकडून पंचनामा सध्या सुरू आहे। पंचनामा करणारी टीम ही दादरच्या टोरस कंपनीच्या कार्यालयात त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। दादर कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोख रक्कम असल्याचं कळतं। टोरस ब्रँड घोटाळा प्रकरणी अनेक नागरिकांची फसवणूक झाली आणि त्यानंतर आता हा संपूर्णपणे तपास आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो दादर येथील टोरस दुकानात आता आर्थिक गुन्हे शाखेकडून ही संपूर्णपणे टीम आहे ती या घटनास्थळी दाखल झालेली आहे। हे जे मेन टोरसचं दुकान आहे, मेन ब्रांच या ठिकाणी टोरसची म्हणावी लागेल आणि या ठिकाणाहून जी संपूर्णपणे सुरुवात आहे ती गेल्या फेब्रुवारी महिन्यात 2024ला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी ईओडब्ल्यूची संपूर्णपणे टीम आहे ती पोहोचलेली आहे आणि याच दुकानात आणखीन काय सापडत आहे हे देखील आता पोलीस तपासणार आहेत। अनेक कागदपत्र असतील, त्यासोबतच लॅपटॉप आणि हिरेजडित दागिने अलंकार हे आता देखील या दुकानामध्ये आहेत। या दुकानातून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि ज्या दिवशी हा संपूर्णपणे जो घोटाळा झाल्याचं समजलेला आहे त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या दुकानाबाहेर झालेली होती। आता पाहिलं तर ईओडब्ल्यू कडे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास गेल्याच्या नंतर ही संपूर्णपणे टीम आता या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जो पंचनामा आहे तो आता करणार आहे। बाहेर देखील चित्र पाहिली तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही संपूर्ण खबरदारी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। आपण आतमध्ये असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ते पाहतोय आणि यांच्या माध्यमातून आता संपूर्णपणे पंचनामा आहे तो करण्यात येणार आहे। याच पंचनाम्याची व्हिडिओ शूटिंग देखील पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे। आता याच पंचनाम्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या कडे काय काय उपलब्ध होत आहे आणि याच आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असताना या प्रकरणामधून अधिकचे पुरावे काय या ठिकाणी मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अनेक जणांची आर्थिक फसवणूक आहे या संपूर्ण प्रकरणात झालेली आहे। जवळपास 1000 करोड पेक्षाही जास्त मोठा घोटाळा असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि याच अनुषंगाने पोलीस आता पुढचा तपास करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।